रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो, कशा आहेत तुम्ही? मस्त आहेत ना? एवढं बघा जा, लाईक करत जा, सपोर्ट करा. देव तुमचं भलं करू, ईश्वर तुमचं भलं करू, परमेश्वर तुमचं भलं करू, प्रभू तुमचं भलं करू, श्रीराम तुमचं भलं करू. रामकृष्ण हरी. मुलींनो, आता ह्याच्या पुढे मी तुम्हाला काय कोणची विनंती करू? एवढीच विनंती करणार. बघा माझा व्हिडिओ बघा जा तुम्ही, माझा मोठा व्हिडिओ बघा जा. तुम्हाला माझा मोठा व्हिडिओ बघून तुमचे एवढे शुभकामं होते ना, त्या टायमाला तुम्हाला वाटेल की खरंच आपली आई बोलली होती, आपली बहीण बोलली होती, खरंच आपले शुभकामं व्हायला लागले. तुम्ही करून बघा, करून बघायला काय हरकत आहे. बघा मुलींनो, दोघं दोघं दोस्त असते तर दोघं दोस्त असते तर त्यांचं एकाचं नाव हिरा असतो, एकाचं नाव हिरा असतो आणि एकाचं नाव रामू असतं. हिरा आणि रामू. तर बघा, दोघं दोस्त लहानाचे मोठे एकाच शाळेमध्ये झाले, लहानाचे मोठे एकाच शाळेमध्ये झाले आणि त्यांचं दोघांचं तर बघा एक जीव दोघाचा. जसं काय आपले सख्खे भाऊ तरी बघा जरा थोडी वादीवाद करतात, प्रीत्याने बघा कधीच वाद केला नाही. हे बघा, एकाकडे डब्बा नसला तर दुसरा डब्बा त्याच्यासाठी घेऊन यायचा. एवढी काळजी करायची ना, एवढी काळजी करायची ना की आपलं बहीण भाऊ आणि भाऊ भाऊ एवढी काळजी करायची नाही, एवढं ते काळजी करायचे बघा की आपल्या सख्या भावाच्या वरची त्या दोस्ताची, एक दुसऱ्याची एवढी जिगरी दोस्त होती. तर मग ते हळूहळू त्यांचं शिक्षण झालं, पाणी झालं, जास्त काही शिक्षण केलं नाही, काय नाही. त्यांना काय जमीन होती, जायदाद होती, सगळं होतं. कसं एवढे काय श्रीमंत नव्हते, बरोबर होते, म्हणजे करून खात होते आणि एक दुसऱ्यांना सपोर्ट करत होते. तर मग ते काय झालं काय माहिती, ह्याला सपोर्ट करत होते एक दुसरे दोघंजण, दोस्त दोघंजण, गैरी दोस्ती त्यांची. आणि मग ते लहानाचे मोठे झाले आणि लहानाचे मोठे झाल्याच्या नंतर झाले ते 18 वर्षाचे झाले. 18 वर्षाचे झाले. मग शेतातलं काम करायला, काही नोकऱ्या पाणी नाही केल्या, काय नाही केल्या, शेतातलं काम करायला लागले. तर कसं हळूहळू झाले 22-23 वर्षाचे झाले. तर मग दोघांचे लग्न झाले. तर त्यांना बायका पण एवढ्या सुंदर भेटल्या, त्यांच्या मनासारख्या भेटल्या. त्या बायका कशा म्हणजे लग्न करून आल्या ना, तर त्याचं घरचं ह्या साईडला होतं, ह्या दोस्ताचं घर ह्या साईडला होतं. आमनी सामनी दोघांचे घरं होते. मग आमनी सामनी घरं होते. तर आई वडील म्हणायचे असे भाऊ ह्या जगामध्ये पण नाहीत. स्वतःचे सख्खे भाऊ पर कसं समजतात, पर हे मांडलेले भाऊ एवढं एका जीवाने राहते. तर बघा कसं असतं. तर मग एवढे चांगले राहायचे. त्यांना असं वाटायचं की आम्ही सख्खे भाऊच आहेत, त्यांना फरकच काय नाही वाटायचं. म्हणून त्यांचे मायबाप त्यांच्यावर लय खुश होते. तर मग झाले 22-23 ते झाले, 25पर्यंत झाले. मग दोघाचे वरचे एकाचं झालं, ह्या वर्षी दुसऱ्याचं झालं, पुढच्या वर्षी, असे दोघांचे लग्न झाल्याच्या नंतर दोघांना एवढ्या बायका चांगल्या भेटल्या की त्या बायका अशा भेटल्या ना, जशा काय स्वतःच्या बहिणी आहे, स्वतःच्या जावा आहे. ते जसे हे दोस्त राहत होते ना, तशाच ह्या पण राहायला लागल्या दोघीजणी. आणि मग ह्यांच्या आईबापाची काळजी हे पण करायच्या, बायका पण करायच्या. म्हणजे मायबापाला काहीच म्हणजे सासू सासऱ्यांची एवढी सेवा करायची, आपल्या मायबापाची कोणी करणार नाही तेवढ्या त्या मुली त्या सासू सासऱ्याची सेवा करत होत्या. एवढ्या संस्कार घेऊन आल्या होत्या, अन्नपूर्णा हातात घेऊन आल्या होत्या. एवढ्या भारी मुली असताना सध्या ह्यांच्या घरामध्ये येऊन राबत होत्या. बघा कसं असते. बंद पडायला मोबाईल. राबत होत्या घरामध्ये. एवढ्या छान राहायच्या, एवढ्या मस्त राहायच्या. आणि काय करावा म्हणजे सासू सासरे म्हणायचे की अजून मूल नाही, बाळ नाही, काय नाही, 2-3 वर्ष झालं लग्नाला. असं करून 5 वर्ष झालं. दोघीला पण लेकरं नाही, दोघींना नाही लेकरं. तर मग काय माहिती
5 वर्षाच्या नंतर दोघी संगच राहिल्या. एक ही राहिली या महिन्यात, ती राहिली दुसऱ्या महिन्यात. त्या दोस्त होते ना त्यांच्या बायका, एका महिन्यात ही राहिली, एका महिन्यात ती राहिली गरोदर. तर बघा ना कसं असतंय. तर मग दोघांचं बायका गरोदर राहिल्यानंतर मग 9 महिने 9 दिवस गेले, त्या डिलिव्हरी झाल्या. आणि पोटात असताना ते काय म्हणले की बघ बाबा, तुला जर मुलगा झाला आणि मला जर मुलगी झाली तर तू माझ्या मुलाला द्यायची मुलगी आणि दोघांचं लग्न करू आपण. तर हे म्हणलं हो, हे तर लई चांगले आहे. मग तर आपण तर आपली तर अजून दोस्ती वाढन. मग कितीतरी त्यांना आनंद वाटायला लागला. मोबाईल बंद पडायला, हो 2-2 1-1 मिनिटाला मोबाईल बंद पडायला. तर बघा त्यांना असं वाटायला लागलं की हो, मग हे रिश्ता तर किती चांगला आहे. म्हणजे आम्ही इनिवाई होणार, मग आम्ही अजून आमचा रिश्ता वाढणार, म्हणजे आमचं प्रेम वाढणार, आमचा रिश्ता कायम राहीन. त्यांना लईच आशा वाटायला लागली. मग असं करून मग झालं बघा. ते 9 महिने 9 दिवस झालं आणि नक्की त्यांच्या मनासारखं झालं. ह्याला झालं मुलगी, ह्याला झालं मुलगा आणि झाले ते लेकरं. 6-6 महिन्याचे लेकरं झाले. त्यांचं नाव ठेवलं त्यांना. ह्याचं एका महिन्यामध्ये नाव ठेवलं, दुसऱ्या महिन्यात त्याच्या पोरीचं नाव ठेवलं. आणि एकाने घातलं बदाम गळ्यात चांदीचा, एकाने घातलं सोन्याचा बदाम गळ्यात. दुसऱ्यांच्या लेकरांच्या एकाने घातलं चांदीचं, म्हणजे मुलावाल्याने घातलं चांदीचं आणि मुलगी ज्याला होती ना त्यांनी घातलं सोन्याचं. रामकृष्ण हरी मुलांनो, अजून रामकृष्ण हरी मुलांनो, हे बंद पडायला लागले घडी 1-1 मिनिटांनी बंद पडायला लागले. तर मग त्यांना वाटलं मग आता नाही का, मग आता हे लेकरं लहानाचे मोठे झाले, 18-19 झाले की आम्ही ह्यांचं लग्न करून देऊ. मग असं करून मग झाले 18 वर्ष झालं, कितीतरी वर्ष, म्हणजे अजून 1-2 वर्ष झालं 18च्या नंतर. मग झाले ते 2400-2500 झाले आणि मग एक दुसऱ्यांचं लग्न करून दिलं. तर ते पण मायबापासारखंच एवढं प्रेमाने राहायला लागले ना दोघंजण. म्हणजे ह्यांची मुलगी आणि ह्यांचा मुलगा एवढं प्रेमाने राहायला लागले. म्हणजे जसे मायबाप राहत होते तसेच राहायला लागले. बघा कसं असतं या, म्हणजे मायबापाच्या वळणावरच ते बी मुलं, त्यांच्या पुढचे मुलं गेले. त्यांचा रिश्ता एवढा कायमची एवढा रिश्ता त्यांचा चांगला चालायला लागला. आणि मग असं करून आता मग ह्यांचं शेतपाणी चांगलं पिकायला लागलं. मग त्यांचे मुलांनी शिकले, ते बी शिकले, भरपूर शिकले, पण त्यांनी पण नोकऱ्या केल्या नाही. ते पण मुलगा शेतामध्ये कामाला म्हणल्याच्या नंतर मग ही पोरगी काय करायची, सगळं घरचं करायचं. रानामध्ये भाकरी न्यायच्या, भाज्या न्यायच्या, हे ताक न्यायचं, दूध न्यायचं, चौकरांना खाऊ घालायचं. एवढं ती पोरगी पण म्हणजे संस्कारी निघली. बघा कसं असतं या, म्हणजे त्यांनी पण रिश्ता कायमची ठेवला जिंदगीभर चांगला. बघा मायबाप चांगले, लेकरं चांगले निघले. बघा कसं असतं या. आजकाल असं नाही ना हो, मायबाप चांगले असते तरी लेकरं चांगले नाही निघत. परी बघा ते लेकरं पण चांगले निघले आणि एवढा सुखी संसार करून एवढे मोठे झाले. तर सगळ्या गावामधले म्हणायले की बघा ह्यांचा किती सुखी संसार हे. म्हणजे मुलं असून शिने एवढं, ह्यांची मुलगी ह्यांना दिली, ह्यांची मुलगी त्यांना दिली, तरी ह्यांचा रिश्ता एवढा म्हणजे की नजर लागावा असा रिश्ता झाला. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी मुलांनो, 1-1 मिनिटाला बंद पडायला लागले हो. हे 3 टाईम बंद पडलं, म्हणजे मला वाटतं 3 मिनिटाचा झाला, वाटतं 4 मिनिटाचा झाला इडो आपला, 4-5 मिनिटाचा. बघा तसं आता नवीन मोबाईल असं व्हायला म्हणल्यावर आता काय करू बाय, मला तर काहीच कळा नाही. बघा नवीन मोबाईल आहे बघा, आणि बघा असं व्हायला आता ह्याची सेटिंग करावं लागेल बघा मोबाईलची. आणि मग बघा एवढं राणीसारखे ते सुनांना सांभाळायला लागले. ते पोरगं बी त्या मुलीला एवढं चांगलं सांभाळायला लागलं. बघा कसे रिश्ते कायमची ठेवणारे. आणि कोण असं जवळ रिश्ता केला तर एक दुसऱ्यांना खाऊ करतात. चाड्या मारतात, चुगल्या मारतात, दुसऱ्याचं ऐकतात, तिसऱ्याचं ऐकतात, चौथ्याचं ऐकतात, 5व्याचं ऐकतात. आणि 6वी टाईम खरं समजते तेव्हा म्हणते की आम्ही लय मोठा गुन्हा केला, लोकांचं ऐकून आम्ही आमच्याच घरच्यांना दुःख दिलं. अहो लोक तर बघा मुलांनो तोडायला असतात, जोडायला कोणी नसतं. या सगळे वाईट करायला सगळे बसलेले असतात. परी चांगलं करायचं आहे का वाईट करायचं आहे
आपलं काम आहे. मुलींनो, हे बघा लोकांचं ऐकून आपण तसं काही हे बघा गलत पाऊल उचलायचं नाही. आपल्या घरच्यांना सुख द्यायचं. जेवढे बी आपल्या घरच्यांना सुख देताना तेवढं हे बघा तुम्हाला देव परमेश्वर तुम्हाला सुखी ठेवण, असं असतं बघा मुलांनो. म्हणून ह्या बघा आपण घरच्यांची इज्जत करायची. आपल्या घरात कोणते मोठे माणसं आहेत त्यांना खायला द्या, त्यांना आंघोळीला पाणी द्या, त्यांना नाश्ता द्या, त्यांना चहा द्या. त्यांना काय पाहिजे हो, एक अपेक्षा वाटते या की बाई आपली सुनबाई देईन, आपलं नातू देईन, आपला मुलगा देईन, अशी अपेक्षा वाटत असते प्रत्येक हे बघा वयस्कर माणसाला. अपेक्षा वाटते या की आपल्याला आयतं खायला आपला मुलगा देईन, आपलं नातू देईन, आपली सुनबाई देईन, आपल्या मुली देत्या. रामकृष्ण हरी मुलांनो, रामकृष्ण हरी. एक मिनिटांनी बंद व्हायला, एक मिनिटांनी बंद व्हायले हो. काय करू मी तरी, काय करू आता. ही सेटिंग करावं लागेल बघा, आपल्याला सेटिंग करावं लागेल बघा. असं रिश्ते नाते हे बघा आपल्याच हातामध्ये असते, आपल्याच हातामध्ये असते. रिश्ते नाते टिकवायचेत का नाही टिकवायचे, जोडायचे का मोडायचे, का लोकांचं ऐकायचे का आपल्या मनाचं ऐकायचे, का आपल्या घरात मोठे माणसं आहेत त्यांचं ऐकायचे. आपल्या घरात कोणते बी मोठे माणसं आहेत ते कधीच ह्या बघा तुम्हाला वाईट नाही शिकवणार, तुम्हाला चांगलं शिकवते. म्हणून ह्या बघा मोठ्या काय बी बोललं ना त्याची हेडाळणी करू नका, त्याच्यावर हसू नका, त्याच्यावर नाही का की प्रेम करा तुम्ही. बघा तुम्हाला एवढं सुख लागन की तुम्हाला नंतर वाटन की आम्ही आमच्या घरच्या मोठ्या माणसाला आम्ही एवढा आधार केला, त्यांना एवढी आम्ही साथ दिली, त्यांना हाय नाही विचारलं, त्यांची दवागोळी विचारली, त्यांना खाणंपिणं विचारलं, तर आम्हाला किती मोठं आमचं नशीब आहे. किती म्हणजे आम्हाला देवा परमेश्वराने सगळं घरामध्ये सुख दिलं आहे, घरामध्ये वेस दिलं आहे, बरकत दिलं आहे. एक मोठ्या माणसाचा आशीर्वाद असते. जे बी मोठं माणूस तुमच्या घरात आई असन, आजी असन, त्याचा आदर करा, सत्कार करा. सत्कार तर नका करू, आदर करा, त्याला खायला प्यायला विचारा. तेच हे बघा त्यांचं भाग्य मोठं आणि तुमचं पुण्य. त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला हे बघा देव भरभरून देईन. म्हाताऱ्या माणसाच्या आशीर्वादाने तुम्हाला देव तुम्ही एवढं मागता ना तर देव तुम्हाला एवढं देईन. का तर तुमच्या घरच्या मोठ्या माणसाचा आशीर्वाद असतो. आणि घरचं मोठं माणूस आपल्या लेकरा बाळासाठी सगळं हे बघा देवासाठी आहे. देवाला काय मागायचं आहे तर देवाला आपल्या परिवारासाठी मागते. पहिलं तर म्हणतंय मोठं माणूस, दुनियाचं भलं कर देवा आणि माझ्या लेकरा बाळाचं नंतर भलं कर. हे बघा असं म्हणून चाललात ना तर देव तुमचं नक्कीच भलं करन, देव तुमचं नक्कीच भलं करन. रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण हरी. नमस्कार सगळ्यांना. एक मिनिटांनी बंद व्हायला लागले. आता मी पोराकडून उद्या सेटिंग करून घेते. बघू पोराने ऐकलं तर बरं, नाही तर मग मोबाईलवाल्याकडे जाते आणि सेटिंग करून घेते. एक मिनिटांनी बंद व्हायला लागला. मी तर काय करू मुलांनो. नमस्कार सगळ्यांना. सुखी राहा, मस्त राहा, आनंदी राहा. हे बघा तुमच्या घरात आई आहे, आजी आहे, तर तुम्ही त्यांची हेडाळणी करू नका, त्यांचं माप काढू नका, त्यांना वाईट म्हणू नका. त्यांना सुख द्या, त्यांना खायला द्या, त्यांना काय आहे नाही ते विचारा. हे बघा देव तुमचं एवढं भलं करण. हे बघा तुम्ही देवाची पूजापाठ करताय, देव काय तुम्हाला म्हणतं का हो धर बरं खा. अहो हे तरी घरचा माणूस, वयस्कर माणूस म्हणून तुम्हाला खाल्लंस का तो, काय चाललंय तुझं ते तरी विचारन तुम्हाला. परी हे बघा बाहेरचा माणूस तुम्हाला कधीच विचारणार नाही ना. देव उठून तुम्हाला विचारणार. देव म्हणतं घरी कोण बी हे ना तुमच्या त्याची सेवा कर आणि नंतर माझ्या मंदिरमध्ये ये. देव पण असं म्हणतो. म्हणून हे बघा आपल्याला समजते ना, तुम्हाला पण समजते ना. आजकाल तुम्ही पण हुशार आहेत. हे बघा तुम्ही पण मोबाईल बघताय, तुम्ही पण 4 माणसात बसताय उठताय. हे बघा नक्कीच बघा घरात तुमच्या वयस्कर माणूस असलं, तुमची सासूबाई असली, तुमच्याकडं सासरा आहे, आजी आहे, तर तुमची ते सेवा करायला तुम्हाला देवाने सांगितलेलं आहे की मोठ्या माणसाचा आदर करा. तसा तुम्ही आदर करा. देवाने आपल्याला तेच सांगितलं आहे की धरतीवर जाऊन पुण्य करून माझ्यापाशी ये, पाप करून माझ्यापाशी आलास तर तुला मोठी सजा भेटल. म्हणून ते सजा तुम्हाला नसली पाहिजे तर घरचे बघा कोणी बी नेंबर आहेत, तुमच्याकडं पाहुणा आला त्याचा आदर करा. तुमच्याकडं नातेवाईक आले, तुमचे असू द्या, ह्यांचे असू द्या, त्यांचा आदर करा.
त्यांना काय पाहिजे काय नाही, पाहुण्यांना काय पाहिजे असते, पाहुणचार पाहिजे असते, बस त्यांची हेडाळणी करू नका, त्यांच्यावर नागडोळे मोडू नका. तुमच्याकडे नंदा असत्यान, बाळा असत्यान, तुमचे कोणी पण असो, तुमच्याकडे नंदा असत्यान, बाळा असत्यान, तुमच्याकडे भाषा असते, सगळ्यांचा आदर करा. देव परमेश्वर तुम्हाला एवढा लाभ देईन ना, एवढा लाभ देईन ना. तुम्ही जर एवढं मागितलं ना, देव तुम्हाला एवढं देईन आणि नक्कीच देईन, माझा तुम्हाला शब्द आहे. परी तुम्ही सासू सासऱ्याची, नंदा बाळांची हेडाळणी करू नका, हेडाळणी करू नका. त्यांचा तुम्हाला आदर करायचा नाही तर हेडाळणी पण करू नका. त्यांना नाव ठेवत बसू नका. कोणत्याही माऊलीच्या लेकींना मी सांगते, तुम्हाला हे बघा, मायबापांनी चांगलंच शिकवून तुम्हाला नांद्या घरी पाठवलेलं असते. बाई दिल्या घरी सुखी राहा, सासू सासऱ्यांचा सांभाळ कर, घरात कुणी बी नाही बरं आहे, त्यांची मनीच, त्यांना काय पाहिजे काय नाही ते ओळखून घे, त्यांच्या मनात काय आहे काय नाही ओळखून घे, ओळखायला शिक, असं म्हणून पाठविलेलं असते आपल्या मायबापाने. आणि मायबापाची हे बघा वचन कधी तोडायचं नसतंय. मायबापांनी काय असं तुम्हाला शिकून पाठवलेलं असतं का की तिथं जा आणि तुम्ही कसं पण घरच्यांना करा, असं तर कुणी पाठवत नाही ना. असंच पाठवतात ना की मायबापाच्या दिल्या घरी सुखी राहा बाई आणि सगळ्यांचा आदर कर, सगळ्यांची सेवा कर, उद्या तुला नक्कीच मेवा भेटत, असं करूनच तुम्हाला पाठवलेलं असते मुलींनो. म्हणून नाही का आदर करा. कुणी बी हे बघा, कुणाच्या बी माता बहिणी असू द्या, कुणाच्या मुली असू द्या, कुणाच्या सुनबाई असू द्या. नाही तर तुम्हाला वाटतं ना हा मला बोलते का काय, नाही बाई तुम्हाला नाही बोलत बाई, मी जगाची रीत सांगते, जगाची रीत सांगते. हे बघा कित्येक तरी जागेवर मायबापाची हेडाळणी करतात, नंदा बाळांची हेडाळणी करतात, नंदा बाळांना इज्जत देत नाहीत, घरातल्या मायबापाला इज्जत देत नाहीत, स्वतःचे सासू सासरे येते त्यांना इज्जत देतात, तरी घरच्या मायबापाला इज्जत देत नाहीत. हे असं आहे. म्हणून हे बघा आपला इडो 100 घरामध्ये जायलाच पाहिजे, शेर व्हायलाच पाहिजे. मी एवढं चांगलं सांगितलंय, चांगलं शिकवलंय. प्रत्येक मुलीनं आपल्या डोक्यामध्ये घेऊन हे बघा माझ्या 50 शब्दाचे तुमच्या 25 शब्द तरी कामाला येतात मुलींना. म्हणून हे मी मोठा इडो केलेला आहे. सासू सासऱ्याची इज्जत करा, नंदाबाळांची इज्जत करा, चाड्या चुगल्या मारू नका. चाड्या चुगल्याने राजाचं राज गेलेलं आहे, घराचे घर मोडलेलं आहे. चाडी चुगली करू नका. चाडी चुगली केलेली ते आपल्याच नशिबी येतंय. एक दिवस खरं ना खरं नक्कीच कळतंय सगळ्यांना आणि नंतर मग तुम्हाला सगळे वाईट समजतात. नंतर म्हणतात की ही चाड्या चुगल्या मारतीया, ही खरं बोलत नाही. हे बघा एक खोटं बोललं तर त्याच्या पाठीमागं 100 खोटं लागतंय. तुम्ही नंतर किती बी खरं बोला, तुमचं कधी कोणी खरं धरत नाही आहे. म्हणून खऱ्याने हे बघा घरात तुम्ही आलात मुलींनो किंवा कोणाच्या घरामध्ये तुम्ही दांडायला गेलात लग्न करून, तर प्रत्येक घराच्या मुलीला सांगते मी, हे बघा तुम्हाला दिलेल्या घरी मायबापाने एक वचन दिलेलं असते, जा बाई घराचं स्वर्ग कर, नरक नको बनवू त्या घराचं, असं म्हणून तुम्हाला पाठवलेलं असते सासर घरी. आणि मायबापाचं नाव असतं या, मायबापाचं नाव असतं या. म्हणून हे बघा घरी गेलात ना आदर करा सगळ्यांचा. आणि हे बघा अन्नपूर्णा घरामध्ये घेऊन जा, लक्ष्मी घेऊन जा, असं असतं या. हे बघा रात्रीचे भांडे सोडून झोपायचं नाही. एक हे बघा लक्ष्मी येते, आपले भांडे बघून रागाने जाती या लक्ष्मी. रामकृष्ण हरी मुलांनो. आता रामकृष्ण हरी मुलांनो, आता मी ठेवते. झाला असं आपला 15-16 मिनिटाचा व्हिडिओ झाला असं. रामकृष्ण हरी मुलींनो, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी मुलींनो. हे बघा असं असतं बघा, दिलेल्या घरी हे बघा सुखी राहिलं ना सगळे हे बघा तुमच्या पाठीशी उभा असतात, सगळे पाठीशी उभा असतात. हे बघा नंदा बाळांचा आदर करा. हे बघा ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य कोणचंच नाही बघा.
नंदा बाळा तुमच्याकडे येतात, खुश होऊन जातात, त्यांना किती आधार वाटते, की त्यांना किती खुशी वाटते. त्यांना कधी नाराज करू नका आणि सासू सासऱ्यांना कधी दुःख देऊ नका. रामकृष्ण हरी. व्हिडिओ बंद व्हायला लागलाय, मी बंद करते. नमस्कार सगळ्यांना.